पुण्यातील मावळमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराची घटना झाली आहे। भाजपचे कार्यकर्ते असणारे रमेश रेड्डी यांच्यावर गोळीबार झालाय। या गोळीबाराच्या घटनेमध्ये रमेश रेड्डी यांचा मृत्यू झालाय। या घटनेत हल्लेखोरांनी रेड्डींवर तब्बल 21 गोळ्यांचे राऊंड फायर केले होते। त्यातल्या 9 गोळ्या या रमेश रेड्डींना लागल्या। रमेश गोळ्या लागल्यानंतर पळून जात असताना हल्लेखोरांनी त्यांना अडवून त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले होते। हा हल्ला रमेश रेड्डींचा भाऊ विक्रम रेड्डी यांच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असणाऱ्या साबिर शेखशी निगडीत टोळीनं केल्याचं बोललं जातं। पण ज्या ठिकाणी ही घटना झाली तो सार्वजनिक परिसर होता, वर्दळीचं ठिकाण होतं। त्यामुळे अशा पब्लिक प्लेसमध्ये येऊन लोकांना संपवताना या टोळीला पोलीस आपल्यासोबत काय करतील, कायदा आपल्याला काय शिक्षा देईल याची अजिबातही भीती वाटत नाहीये का, या शंकेला जन्म देते। या घटनेनं मावळमधली गुंडगिरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। नक्की काय झालं या प्रकरणात, रमेश रेड्डींवर कुणी हल्ला केला, का केला, कसा केला, सगळं समजावून सांगतो पुढच्या काही मिनिटांमध्ये। नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पुण्यातील मावळ भाग हा पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरलाय। भाजपचे कार्यकर्ते असणारे रमेश रेड्डी यांच्यावर हा गोळीबार झाला। दुर्दैवानं या घटनेमध्ये रमेश रेड्डी यांचा मृत्यू झाला। घटना घडलेल्या दिवशी देहूरोडमध्ये रमेश रेड्डी आणि त्यांचे मित्र असणारे आणखीन 2 जण संतोष स्वीट मार्टच्या मागील कपड्यांच्या दुकानात कपडे घेण्यासाठी गेले होते। आपल्या दुचाकीवरून ते या ठिकाणी गेलेले। कपडे घेऊन झाल्यानंतर आपली दुचाकी सुरू करत असतानाच अचानक एक कार आणि दुचाकी रमेश रेड्डींच्या दिशेने आले। या कारमधून आणि दुचाकीवरून संबंधित घटनेतील आरोपी खाली उतरले आणि त्यांनी रमेश यांच्या दिशेनं पिस्तूल उगारलं। त्यांच्या हातात कोयतेही होते। हे सर्व आरोपी रमेश रेड्डी यांना शिवीगाळ करत त्यांच्या दिशेने धावू लागले। हल्लेखोरांच्या हातातले कोयते आणि बंदुका पाहून सर्व नागरिक भीतीनं सैरावैरा पळत होते। रमेश मदतीसाठी आवाज देत होते, मात्र कुणीही रेड्डींच्या मदतीला पुढे आलं नाही। रमेश रेड्डी आपला जीव वाचवण्यासाठी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले। त्यावेळी आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला। यावेळी तब्बल 21 गोळ्या फायर केल्या गेल्यात। या 21 पैकी 9 गोळ्या रमेश यांच्या शरीरात घुसल्या, त्यामुळे रक्तस्राव होऊन रमेश रेड्डी खाली कोसळले। आरोपी इथेही थांबले नाहीत। आरोपी रमेश रेड्डी यांच्या जवळ आले आणि त्यांनी रमेश यांच्या डोक्यात कोयत्यानं वार केला। तोपर्यंत बघ्यांची गर्दी वाढत होती। कालवा व्हायला सुरुवात झाली। आपली मोहीम फत्ते झाल्याची जाणीव त्या हल्लेखोरांना झाली। वाढती गर्दी पाहून त्यांनी मग घटनास्थळावरून पळ काढला। यानंतर जखमी अवस्थेत असणाऱ्या रमेश रेड्डी यांना स्थानिकांनी तातडीनं देहू मधल्या आधार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, मात्र त्यांची प्रकृती पाहता इथल्या डॉक्टरांनी त्यांना वायसीएम रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला। रमेश रेड्डी यांना वायसीएम रुग्णालयात आणलं असताना तिथल्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। यावेळी रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। रमेश रेड्डी यांना मानणारे त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे मित्रपरिवार, कुटुंबीय इथं मोठ्या प्रमाणात आलेले। रुग्णालय परिसरात यानंतर प्रचंड आरडाओरडा आणि गोंधळ झाला। रेड्डींच्या नातेवाईक आणि मित्रांच्या गर्दीमुळे काही काळ हॉस्पिटलच्या बाहेर तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं। पोलिसांनी गर्दी पांगवत ही परिस्थिती नियंत्रणात आणली। या प्रकरणी रमेश रेड्डी यांच्या नातेवाईकांनी तथा मित्र व समर्थकांनी या हत्येच्या विरोधात रस्ता देखील अडवला होता। मयत रमेश रेड्डी हे भाजपचे कार्यकर्ते होते। सोबतच ते माजी राज्यमंत्री राहिलेल्या बाळा भेगडे यांचे निकटवर्तीय देखील मानले जात होते। आपल्या राजकीय ओळखीपूर्वी त्यांना परिसरात मटका किंग म्हणून ओळखलं जायचं। आपल्या राजकीय जीवनात त्यांनी मोठा गोतावळा जमा केला होता। देहूरोड परिसरात त्यांच्या नावाला एक वजन मिळालं होतं। यामुळेच त्यांच्या हत्येनंतर परिसरातली दुकानं बंद ठेवण्यात आली। या प्रकरणी रमेश रेड्डी यांची बहीण शारदा रेड्डी यांनी देहूरोड पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणात लखन आगाळे, आफताब समीर शेख, अरमान शेख आणि इतर 7 जणांविरुद्ध तक्रार दाखल केली। याला कारण ठरलं ते रमेश रेड्डी यांचे धाकटे भाऊ विक्रम रेड्डी यांचा मृत्यू।
विक्रम रेड्डी यांचा देखील मागच्याच वर्षी गोळीबारात मृत्यू झाला होता। या प्रकरणी पोलिसांनी साबिर समीर शेख आणि साबिरची आई रजिया समीर शेख या दोघांनाही अटक केली होती। या प्रकरणी साबिरच्या निकटवर्तीयांनी साबिरला आणि त्याच्या आईला जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न केलेले, मात्र रमेश रेड्डी यांनी त्यांना जामीन मिळू दिला नाही। यावरून 3 महिन्यापूर्वी साबिर शेख याचा भाऊ आफताब समीर शेख यानं रमेश रेड्डी यांच्या घरासमोर उभं राहून रजिया शेखला जर जामीन झाला नाही तर रमेश रेड्डी तुला आणि तुझ्या नातेवाईकांना मी जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती। या वादातूनच रमेश रेड्डींना आफताबनं संपवलं असं शारदा रेड्डींचं म्हणणं आहे। पोलिसांनी आता या तक्रारीच्या अनुषंगानं आफताब आणि त्याच्या इतर साथीदारांना पकडण्यासाठी आपली सूत्रे हलवायला सुरुवात केली आहे। मात्र या घटनेनं मावळ तथा पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेत। भर वस्तीत बाजारपेठेत घुसून जर गोळीबार होत असतील तर नागरिकांनी विश्वास कोणावर ठेवायचा? या गोळीबारामध्ये स्थानिक नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण तर निर्माण केलंच आहे, मात्र यावेळी झाडल्या गेलेल्या गोळ्या जर इतर कुणाला लागल्या असत्या तर हे प्रकरण किती गंभीर झालं असतं हा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित होतोय। बरं, इथं गोळीबार होण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये। देहू परिसरातील याच ठिकाणी पूर्वीही याच आरोपींनी गोळीबार केलेला आहे। 13 जून 2019 रोजी देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक असणारे खंडेलवाल यांच्यावर याच शेख टोळीतल्या आरोपींनी गोळीबार केला होता। या हल्ल्यात खंडेलवाल थोडक्यात बचावले होते। खंडेलवाल यांच्यावर गोळीबार करण्याचं कारण होतं ते म्हणजे बॅनर काढायला लावल्याचा राग। त्यामुळेच दहशत निर्माण करण्याच्या उद्देशानं खंडेलवाल यांच्यावर हल्ला झाला होता। तत्कालीन पोलीस आयुक्त असणारे रामानंद पोकळे यांनी या प्रकरणी शेख टोळीवर मोका कायदा वापरत कार्यवाही केलेली, मात्र पुढे कायदेशीर पळवाटा शोधत या आरोपींनी या प्रकरणातून जामीन मिळवला होता। जर पोलिसांनी त्याच वेळी या टोळीच्या मुसक्या आवळल्या असत्या तर कदाचित आज मावळमध्ये घडलेली घटना ही घडली नसती। सर्वसामान्य नागरिकांचं असं म्हणणं आहे की जर पोलिसांनी त्याच वेळी या टोळीला आतमध्ये टाकलं असतं तर रमेश रेड्डींवर गोळीबारही झाला नसता। रमेश रेड्डींवर झालेल्या गोळीबाराच्या वेळी जर तिथं उपस्थित असणाऱ्या नागरिकांपैकी कोणाचा जीव गेला असता तर या प्रकरणी जबाबदार कोण होता असा प्रश्नही आता सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जातोय। बरं, यात रमेश रेड्डींना आपला जीव का गमवावा लागला तर आपल्या भावाच्या झालेल्या हत्येसाठी कारणीभूत असणाऱ्यांना शिक्षा मिळावी, जामीन मिळू नये हा आग्रह त्यांच्या जीवावर बेतला। या प्रकरणाबाबत तुमची मतं काय आहेत मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका।